जूनमध्ये ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये धुवाधार बरसलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये मात्र दडी मारलेली आहे। पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असून फक्त तुरळक सरी बरसतील असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाची 54% तूट असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढलेली आहे। ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नाही। यातच सद्यस्थितीमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती मुसळधार पावसासाठी अनुकूल नाही, त्यामुळे तुरळक श्रावणसरी बरसतील असाच अंदाज आहे। मात्र कोकणासह मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाहीये। तर बळीराजाची चिंता वाढलेली आहे। राज्यामध्ये पावसानं दडी मारलेली आहे। जूनमध्ये ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये देखील धुवाधार पाऊस बरसलेला होता। मात्र आता ऑगस्टमध्ये पुन्हा पावसानं दडी मारलेली आहे। पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असून फक्त तुरळक सरी बरसतील असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाची 54% तूट असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढलेली आहे। ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नाहीये। यातच सद्यस्थितीमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती मुसळधार पावसासाठी अनुकूल नाहीये, त्यामुळे तुरळक श्रावणसरी बरसतील असाच अंदाज आहे।